बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे एटीएसच्या धडक कारवाईची। महाराष्ट्र एटीएसनं नवी दहशतवादी संघटना स्थापन करण्याचा कट उधळलाय। उच्च शिक्षित तरुणांचं ब्रेन वॉशिंग करून त्यांना देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा या संघटनेचा प्रयत्न होता। तरुणांना खेळाच्या बहाण्याने महाराष्ट्राबाहेर पाठवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या 5 महिन्यांपासून एटीएस या हालचालींवर लक्ष ठेवून होतं। एटीएसचे उमरखेड आणि पुसदमध्ये टाकलेल्या छाप्यात हा कट उधळण्यात आलाय। नवी दहशतवादी संघटना स्थापन करण्याचा कट एटीएसनं उधळलेला आहे। एटीएसचे उमरखेड आणि पुसदमध्ये टाकलेल्या या छाप्यात ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। तरुणांना विविध खेळांच्या बहाण्यानं महाराष्ट्राबाहेर पाठवलं जात होतं आणि त्यातूनच हा सगळा कट रचला जायचा। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पराग ढोबळे। पराग, नेमकी कशा पद्धतीची ही कारवाई आहे? खरं तर एटीएसला मोठं यश या सगळ्यामध्ये मिळालं आहे, कारण गेल्या 5 महिन्यापासून एटीएस या सगळ्यांवर लक्ष ठेवून होती। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका असो की पुसद असो, या ठिकाणी मुस्लिम तरुण जे होते ते इंटरनेटच्या माध्यमातून आणि तसेच खेळामध्ये जे होते त्यांना कुठेतरी टार्गेट करण्यात आलं होतं। नवीन दहशतवादी संघटना करण्यासाठी त्यांचे कशा पद्धतीने माथे भडकवल्या जात होते, त्यांचं ब्रेन वॉश केल्या जात होते, ही सगळी प्रक्रिया सुरू होती आणि एटीएस 5 महिन्यापासून लक्ष ठेवून होतो। मोठा यश या सगळ्या कारवाईच्या माध्यमातून मिळालाय। 14 तारखेला खरं तर ही कारवाई सुरू झाली होती आणि 15 पर्यंत ही चालली होती, म्हणजे 18 तासापेक्षा जास्त कारवाई चालली आणि अनेक तरुणांना जे आहे ते राज्याबाहेर सुद्धा पाठवण्यात आलं होतं। खास करून फुटबॉल खेळणारे असो की तर असो, अशा तरुणांना यामध्ये घेऊन सगळ्या नवीन दहशतवादी संघटना निर्माण करायची आणि घातपात करायची, अशा पद्धतीचं सगळं हे षडयंत्र सुरू होतं आणि त्यामध्ये कुठेतरी एटीएसला चांगलं यश मिळालं। ते लक्ष ठेवून होते आणि त्यानंतर ही सगळी कारवाई करण्यात आली। इनपुट्स बरेच मिळाले आहे। आता पुढेही तपास चालणार, मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते खरंच मोठं यश होतं आणि मोठ्या घातपाताचा जो संशय होता तो तरुणांच्या माध्यमातून, त्यांचे माथे भडकवण्याच्या माध्यमातून सुरू होता। एटीएसने मात्र मोठं यश मिळवलं आहे। नक्कीच, धन्यवाद पराग। त्यामुळे आपण पाहू शकतोय मोठ्या घातपाताचा कट उधळण्यात आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। नवी दहशतवादी संघटना स्थापन करण्याचा कट उधळण्यात आला। एटीएसनं मोठी कारवाई केली।